सर्वात जास्त उदार अंतःकरणाचे देव जर कोणी असेल तर ते म्हणजे महादेव. महादेव जेवढं भोळेपणाने आपल्या भक्ताला देतात तेवढं कोणीच देऊ शकत नाही, कारण महादेव हे उदार आहे. बाकीच्या देवांनी कदाचित मोजून देते, जेवढे पण देव देतात वरदान. हायस्ट किती वरदान असतात? 3. बरोबर? 3 वरदानाच्या पुढे देत नाही. पण एकमेव महादेव यांनी के दिया न तोल के दिया, नवीन के दिया न तोल के दिया, मेरे महाकाल ने दिल खोल के दिया, मेरे महाकाल ने दिल खोल के दिया. इनके दिया न तोल के दिया, इनके दिया न तोल के दिया, मेरे महाकाल ने दिल खोल के दिया, मेरे महाकाल ने दिल खोल के दिया. न तोल के दिया, न तोल के दिया. हर महादेव. जय हो. मेरे महादेव ने दिल खोल के दिया, मेरे महाकाल ने दिल खोल के दिया. भगवान महादेव हे सर्व देवांमध्ये उदार आहे. त्यानंतर महादेवांच्या 8 नावाचा उल्लेख आलाय. महादेवांचं जे 8 नाव आहेत ते 8 गुणांचं प्रतीक आहे. पहिलं नाव आहे हरई, ज्याला आपण म्हणतो ओम हरये नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभोय नमः, ओम शूलपाणी नमः, ओम पिनाकधूप नमः, ओम शिवाय नमः, ओम पशुपते नमः, ओम महादेवाय नमः. असे महादेवांचे एकूण किती नाव आहेत? 8 नाव आहेत. आणि त्यानंतर शिवलिंगावरती जो एखाद्याने बरेच वेळा असतं ना, एखादा पेड्याचा प्रसाद असतील, साखरेचा प्रसाद असेल महादेवावरती ठेवलेला, हा प्रश्न आहे नेमकं खावा की नाही. तर प्रसाद कोणाला दिलेला असतो? आपण देवाला. ज्या शिवलिंगावरती साखर ठेवलेली राहते, उचल तर आपण म्हणतो काय होतं, प्रसाद घेतो, आहे की नाही. घरी आल्यावर जर एखाद्या डब्यातून घ्यायचं असेल तर आपण काय म्हणतो, नवरा म्हटलं काय घेतलं, आपण काय म्हणतो, साखर घेते. आपण म्हणतो का प्रसाद घेते. का? प्रसादाला जर पाण्यात मिळवलं, थोडं लक्ष देऊ नये का, प्रसादाला जर पाण्यात मिळवलं तर पाणी पाणी नाही तर चरणामृत बनतं. म्हणजे भक्ती पाण्यात गेली की चरणामृत होते, भक्ती चालण्यात गेली तर तीर्थयात्रा होते, पदयात्रा होते. भक्ती खाण्यात गेली तर प्रसाद होतो, आणि भक्ती नामात गेली तर नामच चिंतन होतं. तर महादेवाच्या पिंडीवरचा जो प्रसाद असतो, थोडे लक्ष देऊ नये का, संपूर्ण कधी खायचा नसतो. 50-50 म्हणजे महादेवाला अर्धा ना आपल्याला अर्धा. जर खायची वेळ आलीच तसं तर खाऊ नाही,
पण बऱ्याच वेळेला लोकांची भावना असते, प्रसाद असते, तेवढंच आमचं काही रोगराई गेली, आमच्या दरिद्र गेलं, थोडा घ्यावा काहीतरी, महादेवांना राहू देवा, हे की नाही. त्यानंतर बेलाच्या झाडाचं महत्व सांगितलंय. ज्या स्त्रियांना संतान नाही किंवा होत नाही अशा स्त्रियांनी बेलाच्या झाडाची पूजा करायची. सोमवारी बेलाचं झाड आहे का घरी कोणाच्या? कोणाकोणाच्या घरी बेलाचं झाड आहे ना? रोज बेलाच्या झाडाला तांब्याने पाणी घालायचं. कशाने? तांब्या कशाचा असला पाहिजे? तांबे कळतो ना, तांब, पितळ तांब, तांब्याने पाणी घालायचं. पाणी घालत असताना त्या तांब्याला बाहेरून कुंकाने 4 बोट त्या कुंकाचे लावायचे त्या तांब्याला आणि त्या तांब्याने पाणी घालायचं. कशाला? ओम नमः शिवाय म्हणून बेलाच्या झाडाला. बेलाच्या झाडाखाली एखादं आसन टाकून जर तुम्ही एकच माळ जप करायचा. किती माळ? किती? एकच माळ जप करायचा रोज. किती आजी? मोजून एक माळ जप करायचा बेलाच्या झाडाखाली बसून. 1000 वेळेस माळा जपल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. एवढं बेलाच्या झाडाचं महत्व आहे. एखादा रोगी असेल त्याला फक्त रोज न चुकता बेलाच्या झाडाचं पान खायला द्या. 1 वर्षाच्या आत त्याचा रोग जाईल. बेलाच्या झाडाची जो कोणी पूजा करतो त्याच्या घरातली दरिद्रता, रोगराई आणि पुत्रिकपणा हा संपूर्ण निघून जातो. त्यानंतर भस्म. जे महादेवांचे उपासक आहेत त्यांनी भस्म कपाळाला लावलं पाहिजे. आणि जर असं मोठं भस्म लावायला लाज वाटते, बरोबर की नाही? आजकाल लोकांची अवस्था एवढी वाईट झाली आहे ना, मोबाईल वरती घाण बघायला लोकांना लाज वाटत नाही. लोक त्या कार्यक्रमाला जायला लोकांना लाज वाटत नाही. दारू प्यायला लाज वाटत नाही. पाहू द्या गावातले, पाहू द्या पाहू द्या, सगळ्या समोर किंमत घालणार, विचारणार, नालीत पडणार दारू. कशाची लाज वाटणार नाही, पण भक्तीची किती लाज वाटते. भस्म लावायची लाज, याला काय लाज म्हणायची, है की नाही? नको त्याची लाज धरायची. बरं ठीक आहे, ज्यांना महिलांना वाटत असेल की मोठं भस्म, आहो ते जाऊ द्या. जे वाण्याचे लोक माहिती ना तुम्हाला, वाणी समाज लिंगायत असतात ते तर 15 ठिकाणी भस्म लावतात. अंगाच्या किती ठिकाणी ते लावायचं, त्यांचा नियम असतो तसा. आपल्याला 3 बोटा नाही झावले तर 1 टिपका तर लावू शकतो भस्माचा. आणि कपाळाला जरी भस्म नाही लावणं झालं तरी कंठाला मात्र भस्म अवश्य लावायचं. ज्या आईला वाटतं की माझं लेकरू, ज्यांचं 5 वर्षाच्या आत लेकरू आहे, कोणाकोणाचं आहे 5 वर्षाच्या आतलं आहे ना, ज्यांना वाटतं माझ्या लेकराने कोणत्या वाईट मार्गाला भविष्यात जाऊ नये, एखाद्या लफड्यात पडू नये, चांगलं लेकरू निघाव माझं, तर त्याच्या कंठाला भस्म लावायचं. काय लावायचं? भस्म. पण आजकाल आयाच बिघडल्यात, त्याच्यामुळे मुली बिघडायचे काही कारण राहिलंच आहे की नाही. असं खेडेगावात तरी साड्यावाल्या पदरावाल्या पाहायला भेटतात. इथं जेवढ्या बसल्या ना तर सगळ्यांच्या डोक्यावर थोडी पदर येतो. हे आजी आमच्या जुन्या म्हातारे घ्यायच्या पदराच्या. पदर खांद्यावर नसतो बरं का, पदर डोक्यावर असतो. म्हणजे तुमच्या डोक्याचा एक केस नाही दिसला पाहिजे, त्याला म्हणायचं पदर घेणं. घ्या, आम्ही म्हणते आता तरी जाऊ मस्त साठी घ्या, इथपर्यंत घ्या ना जरा. असं आलं तरी काय हरकत नाही. अशा शोभून दिसतात. एक फोटो काढून तुमच्या मालकाला पाठवा. आता असेच पत्र घ्यायचे. पण आजकाल प्रत्येकाला वाटतं मी कशी असावी, मॉडेल असावी. ऐका, भस्म लावावं. त्याच्यानंतर रुद्राक्ष घालणाऱ्यांना कधी अकाल मृत्यू येत नाही, म्हणून गळ्यात रुद्राक्ष असावा. कोणाच्या गळ्यात रुद्राक्ष गळ्यात पाहिजे. एखाद्या लाल धाग्यामध्ये रुद्राक्ष ठेवावा, तो गळ्यात बांधावा, व्हाईट कलरचा कोणताही धाग्यात, परंतु रुद्राक्ष गळ्यामध्ये असावा. रुद्राक्षाच्या महिमाची कथा आलेली एक विंध्याचल नावाचा पर्वत आहे.
त्या पर्वतावरती एक व्यापारी होता, तो रुद्राक्ष विकत होता आणि रुद्राक्ष विकत असताना तो एका गाढवावरती बसून जायचा रुद्राक्ष विकायला. म्हणजे रुद्राक्ष त्या गाढवाच्या जे गाठोडं होतं रुद्राक्षाचं, ते गाढवावर ठेवायला. गाढवाचा उपयोग कशासाठी होता पूर्व काळी? ओझ व्हायला. असं बरोबर आहे ना? बरोबर आहे का? ओझ व्हायला बरोबर आहे ना? गाढव कोणतं गाढव? घरातलं नाही तुमच्या. गाढवावरती ते रुद्राक्षाचं गाठोडं ठेवायचा आणि पुढे जायचा, चाळीगावला जायचा रुद्राक्ष विकायला. रुद्राक्ष विकायला जायचा. आता ते गाढव झालं म्हातारं. एक दिवशी ते गाढव मेलं. गाढव मेल्यानंतर गाढव गेलं स्वर्गात. स्वर्गात गेल्यानंतर त्यांना देवाने विचारलं, का रे म्हणे, तू तर गाढव आहे म्हणे, तुला तर कधी आयुष्यात देवाचं नाव घेता आलं? मनुष्य नसताना तू स्वर्गात कस काय आला? त्याने सांगितलं म्हणे, माझ्याकडून कुठलं पुण्य नव्हतं, पण माझा मालक एवढा चांगला होता की रुद्राक्ष विकायला जाताना रुद्राक्ष माझ्या पाठीवर ठेवायचा आणि रुद्राक्षाचा स्पर्श मला रोज झाल्यामुळे मी स्वर्गात आले. रुद्राक्षाचा स्पर्श झाल्याने ते स्वर्गात गेला असेल तर तुम्ही तर गाढवा नाही. आपण गळ्यात घालू शकतो रुद्राक्ष बरोबर. तो स्वर्गात गेला म्हणल्यावर आपण तर वैकुंठात जाणार आहे की नाही? म्हणून रुद्राक्ष धारण केला पाहिजे. रुद्राक्षाची माळ घाला किंवा मग रुद्राक्ष एक मणी एखाद्या धाग्यात बांधून पण गळ्यात घातला पाहिजे. त्यानंतर तारकासुराच्या वधाची कथा आलेली. त्रिपुरासुर हा तारकासुराचा मुलगा होता. त्याच्यासोबत युद्ध करून महादेवांनी त्याला युद्धामध्ये मारलं होतं. त्यानंतर रुद्राक्ष धारणाचे नियम सांगितले. जे रुद्राक्ष धारण करतात त्यांनी कधी कोणाची निंदा करू नये आणि कोणाची स्तुती करू नये. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी कधी कांदा लसूण खाऊ नये. कांदा लसूण आपल्या शास्त्रात वर्ज्य का सांगितलंय तुम्हाला माहिती आहे? कारण ते राक्षसांचे विष्टामुद्र आहेत. बोलणं लक्षात येतंय का? त्याच्यामध्ये तमोगुण आहे जो बुद्धीमध्ये विकार निर्माण करतो. त्यानंतर सोमवारच्या व्रताची कथा आलेली. सोमवारचं व्रत करावं. शक्य असल्यास एकादशी करावी. सोमवारचं व्रत करावं. सोमवारचं जे व्रत करतात त्यांच्या घरी दरिद्रता कधी येत नाही. कारण भोले बाबा माता पार्वतीला सांगत होते, पार्वती, जो भक्त मला अत्यंत प्रिय मी त्याला माझी भक्ती प्रदान करतो आणि भक्ताला जर मी प्रिय असेल तर तो माझं सोमवारचं व्रत करतो. सोमवारी जर तुम्ही 1 लोटा जल सभी समस्या का हल, 1 लोटा जल जर तुम्ही महादेवांना अर्पण केलं आणि सोमवारी 12 वाजता जर तुम्ही जेवण केलं तर संपूर्ण दिवसाचं सोमवार केल्याचं व्रताचं पुण्य तुम्हाला लागतं. फक्त जेवण कितीला करायचं? मध्ये नाश्ता चहा पाणी काही घ्यायचं नाही. 12ला जेवायचं आणि रात्री फराळाचं करायचं. पण आज उपवास म्हटलं की उपवास पण आम्हाला असते अन्नाची वास. कसं झालंय? उपवासाला महिला मंडळ एवढं खातात. उन्हाळ्यातच तयारी असते उपवासाची, महाशिवरात्रीची. कशाची? ते उपवासाच्या पापड्या, चिप्स, आणखी साबुदाण्याच्या पापड्या. उपवासाला फक्त आणि फक्त शास्त्र तर सांगते दुधावर जो उपवास होतो त्याला निष्ठालीन उपवास म्हणतात. जो पाण्यावर उपवास करतो त्याला जलाधीत उपवास म्हणतात. जो अन्नावर त्या ठिकाणी उपवास करतो त्याला अन्नविष उपवास असं म्हणतात. अन्न ग्रहण करणाऱ्याचा उपवास सफल होत नाही. पाणी ग्रहण करणाऱ्याला त्याचा उपवास खरा घडतो. जर
जर सहन होत नसेल तर फळं खावी. सोमवारच्या व्रताची कथा आल्यानंतर नारदांच्या तपश्चर्येचं महत्व सांगितलेलं आहे. प्रत्येक साधू संतांनी भगवान परमात्माच्या भक्तीसाठी तप केलेला आहे.